कोपरगाव शहरालगत असलेल्या ब्रिजलाल नगरमधील एका इमारतीवर काल दुपारच्या सुमारास वीज कोसळल्यानं मोठं नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सदर इमारतीवर वीज कोसळून नुकसान झाले असल्याचं तेथील नागरिकांनी सांगितलंय। बुधवार दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरात अचानक वातावरणात बदल होऊन विजेचा कडकडाट सुरू झाला होता। यातच ब्रिजलाल नगर येथे विजेचा मोठा कडकडाट होऊन सदर वीज एका इमारतीवर कोसळली आहे। यात इमारतीच्या टेरेसवर बांधण्यात आलेल्या भिंतीचा काही भाग तुटला असून त्याच इमारतीतील 2 ते 3 घरांतील टीव्ही, फॅन व इलेक्ट्रिकल बोर्ड आणि सामानांचं मोठं नुकसान झालं आहे। या सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सदर इमारतीवर वीजच कोसळून नुकसान झालं असल्याचं तेथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलं आहे। सध्या सर्वत्र अधूनमधून अवकाळी पाऊस, विजेचा कडकडाट होत असल्यानं नागरिकांनी, शेतात काम करणाऱ्या शेतकामगारांनी व शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं बनलंय। काय प्रकार घडला आपल्याकडे? इकडनं पश्चिमकडून पूर्वेकडे गेली ती वीज, आमच्या भिंतीला टच झाली आणि त्या वायर आहे ती वायर जळाली, चिंग्या उडाल्या आणि छत्रीजवळ भिंत आहे ती बी फुटली आणि आम्ही सगळे लहान मुलं घेऊन तिथं उभं होतो। बस एवढं दिसले। हां तिकडनं तेवढे गेले, घरातले फॅन जळाले, टी व्ही जळाले, काही काहींचे बोर्ड जळाले, बिल्डिंगमध्ये खूप नुकसान झालं। तुम्ही काय करत जेव्हा हा सर्व प्रकार घडला तेव्हा तुम्ही काय आम्ही मोर आले म्हणून बघायला गेलो होतो मुलं घेऊन वरती, तर मोर बघत होती तितक्यात अचानक एकदम आली ती, 2 चमकल्या, तिसरे एकदम आले, मुलांना घेऊन खाली उतरत होते तितक्यात समोर एकदम आली ती तिने। तुम्ही स्वतः बघितलं का? हो स्वतः बघितलं। ही लहान मुलगी पण होती, नाते माझ्या हातून नाते होत्या 2, मी होती, शेजारची बाई होती, आम्ही सगळ्यांनी बघितली आणि तिथं चिंग्या ओढलेले, वायर जळालेले ते पण आहे पडलेले। मी केबल ऑपरेटर इथला, मला कळालं की इथे वीज चमकली पडली म्हणून या, तर मी जेव्हा चेक केलं तर माझे 5-6 बॉक्स जळाले, सेटटॉप बॉक्स आणि एम्प्लिफायर पण जळाला माझा। 2-4 कस्टमरला विचारलं तर सगळ्यांचे टी व्ही पण जळाले आणि फॅन वगैरे, आणि माझे सेटटॉप बॉक्स मोठ्या प्रमाणात जळाले। टी व्ही जळाली, 2 फॅन जळाले, दरवाजे लावलं होतं तरी ते मध्ये जाळ झाला असा टी व्हीचा। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। घाबरली ती एकदम, ती अचानक इकडूनच आली।